संत मुक्ताबाईंच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्या वारकरी बांधवांना आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप मनापासून शुभेच्छा देतो। आमच्या मुक्ताई संस्थांच्या सगळ्या अध्यक्षांनी सदस्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं गिरीबाबाजीच्या माध्यमातून आमचे महंत खोले बाबाजी यांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला यायलाच लागतंय आणि आमचं सुद्धा भाग्य आहे की संत मुक्ताबाईच्या या सोहळ्याचं या रिंगण सोहळ्याचं आणि हा रिंगण सोहळा पहिलाच त्यामुळे या सोहळ्याला या रिंगण सोहळ्याला खूप महत्त्व आहे आणि आम्ही नशिबाने सगळे इथं जेवढे बांधव उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी स्वतः डोळ्यानं हा सोहळा बघून आपण साक्षीदार झाला आणि आपण धन्य वाटल्यासारखं आज वाटतंय। पुन्हा एकदा आपल्या या रिंगण सोहळ्याला मी संत मुक्ताबाईच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्या महाराज मंडळींना आणि वारकरी बांधवांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। सगळ्यांना रामकृष्ण हरी, जय शिवराय। धन्यवाद। आपण नारायण कुचे साहेबांचं बोलणं झाल्यानंतर मान्यवर व्यक्ती सर्व आता गडबड आहे, सर्वांना गडबड आहे आणि आपल्या सर्व कलेक्टर सुद्धा गडबड आहे। माझं एकच विनंती सर्वांना, आपण या पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण काय करावं माहिती का, पहिल्यांदा शासकीय जो मान आहे आई साहेबाचा हा जिल्हाधिकारी बोलतील आणि त्यानंतर मग शासकीय मानाकडे आपण शपथ घेऊया। पहिले जिल्हाधिकारी पालखी मध्ये जे रिंगण सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये